रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येवला शहरातील जनजीवन विस्कळीत झालं। बस स्थानक परिसर तसेच अमरधाम भागात पाणी साचल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। अमरधाम येथील घरांमध्ये पाणी घुसल्यानं कुटुंबांचा संसार अक्षरशः भिजून गेलाय। घरातील अन्नधान्य, फर्निचर, वीज उपकरणांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येवला शहरातील आपण बघू शकता पाठीमागे आपण अमरधाम येथे आलेलो आहोत। हे अमरधाम येथील परिसर आहेत। अक्षरशः पावसाने दाणादाण केले असून अमरधाम शेजारून जो नाला वाहतो या नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर पाणी आल्याने अक्षरशः हे पाणी अमरधाम येथील परिसरामध्ये शिरलेले। या ठिकाणी कुटुंब राहतं, या कुटुंबाच्या देखील घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गेल्याने अक्षरशः संसार भिजला गेलेला आहे। आपण बघू शकता की लहान मुलं असो या घरातील सदस्य असो अक्षरशः यांना बाहेर निघण्याची वेळ आलेली आहे। घरातून मोठ्या प्रमाणात पाणी गेल्याने अक्षरशः कुटुंबातील सामान घरातील सामाने ओले झालेले आहेत। आपल्यासोबत याच कुटुंबातील काय सदस्य काय सांगाल की रात्रीपासून पाऊस चालतोय, कशी परिस्थिती घरामध्ये? खूप परिस्थिती बेकार आहे आमची। घरात पाणी येतं दरवर्षी पाऊस पडला तरच पाणी येतं। सामान भिजलेले, लहान मुलं देखील आहे। हो, 4 लहान मुले, लेकरं पण भिजलेले, त्यांना आम्ही तिकडे घेतलेले। सामान भिजले आमचे, गहू तांदूळ सगळे भिजलेले आमचे। एकूणच बघितलं तर रात्रीच्या सुमारास झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अमरधाम परिसरामध्ये असलेल्या एका घरामध्ये पाणी शिरल्याने अक्षरशः संसारातील धान्यासह सर्वच सामान भिजले गेल्याने अक्षरशः कुटुंबाचे मोठे नुकसान झालेले आहेत। वारंवार पावसाळ्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी शिरत असल्याने प्रशासन कधी लक्ष देणार हे आता बघणे नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे। नरेंद्र बटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला।